तुझी ही कशी कहाणी, ए स्त्री तुझी ही कशी कहाणी, भान ठेवून समाजाचं तरी का डोळ्यात पाणी, का हौसे पोटीचे हे आकर्षण, का हौसे पोटीचे हे आकर्षण, का देवी स्वरूप स्त्रीचे अंग प्रदर्शन. उत्तर सांगा याचे कुणी, उत्तर सांगा याचे कुणी. कधी येईल स्त्री सुरक्षिता जगी, कधी येईल स्त्री सुरक्षिता जगी. नमस्कार सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो. मी स्पर्धक क्रमांक 8 बोलते. माझा विषय स्त्री सुरक्षिता, आजची व शिवकाली. हा प्रसंग होता तेव्हाचा जेव्हा महाराजांच्या दरबारात एक स्त्री आली व महाराजांना म्हणाली, महाराज मी आपली सेवा करू इच्छिते. यावर महाराज म्हणाले, आई तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. इथे शत्रूंकडे डोळे वटारून आणि परक्या स्त्रीकडे पापण्या झुकवून पाहण्याची रीत आहे. आम्ही स्त्रीवर हात न टाकता स्त्री समोर हात जोडतो आणि हीच स्वराज्याची रीत आहे. पहा, यावरून आपल्याला कळते की त्या काळी स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कसा होता. नाहीतर आज आपण विज्ञान तंत्रज्ञानात जरी पुढे गेलो असतो तरी स्त्री सुरक्षितेबाबत कुठेतरी मागे राहिलो आहोत. तेव्हा जिजामातांनी जे शिवांवर संस्कार केले होते याला आपण जिजामातांनी दिलेली एक शिदोरी म्हणूया. कारण जिजामाता म्हणायच्या, अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. आणि याचाच परिणाम लहानग्या शिवांवर होत होता. यावरून आपल्याला कळते आपण जसे वागतो, जसे बोलतो याचा परिणाम आपल्या अनुजांवर होत असतो. आज आपल्याला दिसून येते की भारतीय संस्कृती स्त्रियांबाबत आज कमकुवत होत चालली आहे. जगाची जन्मदात्री त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच पडत चाललाय. आणि याचाच परिणाम म्हणून आजची 9वी 10वीची शेमडी पोरं सुद्धा गर्लफ्रेंड आणि क्रश बनवत फिरताय. बघा ना, सत्य ना, तुलना करा आजच्या व त्या शिवकालीन परिस्थितीची, तुलना करा आजच्या व त्या शिवकालीन परिस्थितीची. आज आपण स्त्रीला म्हणतो, तू अशी वाग, तू अशी बोल, तू अशी चाल. हे सांगण्या अगोदर तुमच्या घरातल्या त्या वंशाच्या दिव्याला सांगा ना की तुझा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. अहो, जर एका रात्रीत सरकार बदलू शकते तर का मणिपूर सारख्या राज्यात आणि इम्फाल सारख्या शहरात होणारा बलात्कार अत्याचार थांबू शकत नाही. अहो, जर हे थांबवायचे असेल ना तर ज्या नराधमांवर तुम्ही कलमे लावता त्या नराधमांना तिथेच कलाम करा, तेव्हाच हे सगळं थांबू शकेल. जर आज महाराज आपल्याला वरून बघत असतील ना तर महाराजांची आणि मातांची अशी इच्छा असेल की प्रत्येक स्त्रीने स्वतःला चंद्रासारखं न घडवता, जिच्याकडे सहज कोणीही घाणेरडी नजर टाकू शकेल, तिने स्वतःला सूर्यासारखे घडवावे, जिच्याकडे नजर टाकण्या अगोदरच समोरच्याची नजर चुकेल. अहो, जर त्या काळी बाळासाहेब व जिजामाता तलवार घेऊन स्त्री सन्मानासाठी लढू शकत होता तर का आजची स्त्री माझ्या शोधा माझ्या बाबू करून स्त्री पुरुष अहंकारापुढे झुकते? का आहे का याचे उत्तर कोणाकडे? यावरून मला शिवकालीन एक प्रसंग आठवतो. एकदा स्वराज्यातील एका स्त्रीचे अपहरण झाले. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा हे महाराजांना कळाले, महाराजांनी भर दरबारात त्या माणसाची गळछाट केली. नाहीतर आज बघा, आज एका परपुरुषाने एका पर स्त्रीला स्पर्श जरी केला तरीही त्या स्त्रीला वाईट टाकले जाते, परंतु तो नराधम मोकळा फिरताना दिसतो. का आजची आपली ही परिस्थिती? स्वतःला प्रश्न विचारा. अहो, दशमीला आपण रावण दहन करतो का? कारण रावणाने माता सीतेचे हरण केले होते फक्त म्हणून? अहो, जर असंच आहे ना तर आजच्या त्या मणिपुरातल्या नराधमांना जाळा, उभा जाळा त्यांना आणि विचारा, तू असं का केलंस? जर आपण रावणाला जाळतो तर ते रावणाचे दुसरे रूप आहे. आणि जर त्यांना आज जाळले तरच उद्याची स्त्री कोणापासूनही घाबरणार नाही. जर आपण त्या नराधमांना आज शिक्षा दिली तरच उद्याची जिजाऊ जन्मेल, तरच उद्याचा शिवबा घडेल आणि स्त्रीबद्दलचे स्वराज्यात बदलेल. जर आज सगळ्यांना वाटते की शिवाजीने पुन्हा जन्म घ्यावा तर जिजाऊला गर्भात मारण्या अगोदर एकदा विचार करून बघा, फक्त एकदा विचार करून बघा.
जर तुम्हाला या कलियुगाऐवजी पुन्हा